ठाकरेंच्या काळात शिवलिका ट्रस्टला पाणी दिलं. खरंच ठाकरेंच्या काळात शिवलिका ट्रस्टला पाणी दिलं गेलं का? काय नेमकं काय घडलं होतं तर आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे. तो GR मी आपल्याला सॉफ्ट कॉपी द्यायला तयार आहे. 2020 ला मिरगावच्या सगळ्या ग्रामस्थांनी ग्रामसभेचा एक ठराव केला. आता हा ग्रामसभेचा ठराव जोडलेला होता, लक्षात घ्या. पिण्याचं पाणी देणं ही माणुसकी आहे. म्हणजे एखादा कैदी 302चा आरोपी आहे, तो जेलमध्ये गेला आणि त्याला तहान लागली तर जेलर सुद्धा त्याला पाणी देईल. जेलरने कैद्याला पाणी दिलं म्हणजे कैद्याच्या गुन्ह्यामध्ये जेलर सहभागी आहे असं होत नाही. इथे तर पाणी खरकला दिलंच नव्हतं. ग्रामसभेचा ठराव होता आणि ग्रामसभेच्या ठरावाला अनुसरून पाणी द्यायचं ठरलं. किती पाणी? प्रतिदिन प्रति व्यक्ती 30 लिटर क्षमतेने पाणी द्यायचं होतं. याला शिफारस कोणी केली? अर्थात तिरुपती चाकणकरांनी केली. प्रतिदिन प्रति व्यक्ती 30 लिटर क्षमतेने पाणी द्यायचं ठरलं. आणि हे पाणी एकूण गावची लोकसंख्या किती आहे त्याचा अंदाज घेऊन रोज किती पाणी लागेल एवढ्या क्षमतेचा जलकुंभ उभारला गेला. आता हा जलकुंभ उभारताना पाणी मागितलं मिरगावच्या ग्रामस्थांनी म्हटल्यावर तत्कालीन जलसंपदा मंत्री सन्माननीय जयंतरावजी पाटील ज्यांच्याकडे हे खातं होतं, कारण हा विषय मुख्यमंत्र्यांकडे येत नाही, मुख्यमंत्री पदावरती उद्धव साहेब होते. तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंतरावजी पाटील साहेब यांच्या मंत्रिमंडळाच्या उपविभागीय समितीकडे त्यांच्याकडनं GR पाहिजे. GR ने आपल्याला द्यायला तयार आहे. आता त्यानंतर त्या पाण्याचं युटिलायझेशन, त्याची उपयोगिता काय होते हा नंतरचा भाग आहे. त्यानंतर जर ते पाणी शिवलिका ट्रस्टकडे जर त्याची पाईपलाईन वळवली असेल तर त्याला दुसरं कोणी कसं काय जबाबदार राहील बरं? हा एक मुद्दा. पण तरी सुद्धा 2 दिवस जेवढा काही सत्ताधारी, त्यांचे लावारिस त्यांचे काही पोपटपंची करणारे प्रवक्ते, त्यांचे काही बोलघेवडे अशा सकलांनी एक प्रोपगंडा करायला सुरुवात केली. आणि मग हा प्रोपगंडा करताना मी जरा अजून उत्खनन करायचं ठरवलं की जरा कोणी कोणी दिलं असेल बरं या सगळ्यांमध्ये काय काय. आणि मग लक्षात आलं की जयकुमार रावलांनी तर खूपच मोठा निधी दिला बाबा. जयकुमार रावल कुणाचे? कुणाच्या अंगा खांद्यावर खेळले जयकुमार रावल? एकदा कळलं पाहिजे. जयकुमार रावलांनी निधी दिला, त्या जयकुमार रावलांवरती हे जे सगळे बोलघेवडे प्रवक्ते आहेत सत्ताधाऱ्यांचे ते का बरं तोंड उचकटत नाही? त्यांनी बोललं पाहिजे. एक. दुसरी गोष्ट अशी, पाणी देणं तर माणुसकी आहे, सोडा. पाणी आपण दुश्मनाला येतो तसं काय नाही. आणि तो तर गावकऱ्यांनी ठराव सांगितला होता. बंदूक देणं कशी माणुसकी असते मला सांगितलं? बंदूक ही माणुसकी नाहीये. 2012 मध्ये या घरातला बंदुकीचा परवाना मिळाला. त्याचा पेपर मी आपल्याला द्यायला तयार आहे. 2012 ला बंदुकीचा परवाना दिला तेव्हा उद्धव साहेब नव्हते सत्तेत, साहेब अजिबात नव्हते. 2012 ला कोण होते? आय थिंक अशोकरावजी होते, जे आता भाजपकडे आहेत, भाजपच्या अंगा खांद्यावर खेळत आहेत. हे जरा नोट केलं पाहिजे. कारण तुम्ही कारण नसताना जर तुम्ही अशा पद्धतीने अलिगेशन कराल तर आम्हाला पाळमुळं आम्हाला खरून करता येतं. मीच कसं हुशार असं प्रत्येक वेळेला चाणक्यांनी सांगायची गरज नाही. ठीक आहे. 2012 ला तुम्ही बंदुकीचा शस्त्र परवाना दिलाय आणि 2024 ला त्याचं नूतनीकरण झालं. आता हे 2024 ला जे नूतनीकरण झालं, 24 ला गृहमंत्री कोण? फडणवीस. 24 ला मुख्यमंत्री कोण? श्रीयुत फडणवीस. मग फडणवीस साहेब जे म्हणतात की मला खूप बोलता येतं, मला बोलायला लावू नका, ऑन फ्लोअर सांगताय की कोणी पाणी दिलं? 40 किलोमीटरची पाईपलाईन. तर साहेब 40 किलोमीटरची पाईपलाईन ही मिरगावसाठीची होती, पण तुम्ही बंदुकीच्या परवान्याचं नूतनीकरण का केलं 24 ला? 1.5 वर्षापासून प्रकरण माहिती होतं असं महिला आयोगाची अध्यक्ष सांगते, असं पुण्यातल्या त्या कोण कार्यकर्त्या त्या सांगतात, असं तो कुठला पत्रकार आहे स्थानिकचा तो सांगतो की 1.5 वर्षापासून. मग 2024 ला तुम्ही बंदुकीच्या परवान्याचं नूतनीकरण श्रीयुत फडणवीस यांनी का केलं? काय त्यांना माहित नव्हतं का? 1-2.5 वर्ष
वर्षाचा जर अपवाद वगळला तर मागची 7.5 ते 8.5 वर्ष या राज्याचं गृह खातं हे फडणवीस सांभाळतात. फडणवीसांनी का बरं तेव्हा त्याला चाप लावला नाही? जे देवेंद्र फडणवीस आता स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत आणि म्हणतायत की माझ्याकडे तर खूपच माहिती आहे, कुणाकडेच नसेल इतकी माहिती आहे ना. फडणवीस साहेबांकडे माहिती आहे याच्यात आश्चर्य काय? अहो, ग्रह खातं तुमच्या अधीन आहे म्हटल्यावर तुमच्याकडे माहिती असणारच नाही. तुम्ही थोडी तशी हवेतनं छूमंतर करून माहिती आली. तुमच्या डिपार्टमेंटच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी ती माहिती जमा केलेली आहे. ती असणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण एवढी सगळी माहिती असतानाही आणि 10 वर्षापासून तुम्ही ग्रह खातं सांभाळत असतानाही हा माणूस पोचलाच कसा, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. एका पाणी प्रश्नावरून फार बोललं गेलं तर त्याचं मी स्पष्टीकरण दिलं. हा फोटो जरा बघितला गेला पाहिजे. अतुल सावे आहेत सत्ताधाऱ्यांमध्ये. म्हणजे काल कोणीतरी एक बोल घेवड्या बाई ताज वगैरे सांगत होत्या, त्या बिनबुडाचे आरोप करत होत्या. मी फोटो सकट आणि पुराव्यांसकट बोलत आहे. अर्थात हा अतुल सावेंचा फोटो आहे म्हणजे अतुल सावे गुन्हेगार आहेत असं माझं म्हणणं नाही. चौकशा त्यांनी कराव्यात. पण कुणी पोचला, हा भस्मासूर कुणी पोचला, कुणी पैसा अडका दिला, तर त्यांची नावं जरा उघड झाली पाहिजे. हे गृहस्थ आहे, अत्यंत सज्जन आहे, तुमच्या नाशिकचे आहे. हेमंत गोडसे लोकसभेची उमेदवारी मिळाली वगैरे म्हणून खूप यांचे पूजा अर्चा. हेमंत गोडसे एवढ्यावरती म्हणजे हा एक फोटो आहे म्हणून काय? कसला फोटो आहे हा? समोर नारळ दिसतोय, हा भूमिपूजनाचा फोटो आहे आणि हेमंत गोडसे उभे आहेत. आता या भूमिपूजनाची पूजा कोण करत आहे? हे हेमंत गोडसे. परत एक फोटो मागे भूमिपूजन समारंभाचं बॅनर अस्पष्ट दिसतंय, सॉफ्ट कॉपी मी द्यायला तयार आहे. आणि हे भूमिपूजन MIDCच्या अशी संबंधित आहे. यातल्या सगळ्या ज्या व्यक्ती आहेत त्या सिन्नर MIDC मधल्या आहेत. हा तिसरा फोटो ईशान मिश्रांचा. आता इथं उष्णोजल वगैरे आहे का नाही मला माहित नाही, पण हा तिसरा फोटो आहे. ज्या तळघरामध्ये हेमंत गोडसे आहे. सगळ्या बोल घेवड्या जेवढ्या प्रवक्ते, सगळे जेवढे बोल घेवडे आहेत यांचे, त्यांनी उत्तर आता दिली पाहिजे. मी म्हटलं होतं कालच की मला संशोधन करायला लावू नका. मी अजून संशोधन करेल आणि अजून मुळात जाईल, कारण मी हे फक्त नाशिकचं संशोधन केलंय. अजून मला त्या बाईंचं संशोधन करणं नाही. हा ईशान्येश्वर मधला फोटो. एवढ्या फोटोवर थांबत नाही प्रकरण. भूमिपूजन चालू आहे MIDCचं. पुजारी म्हणून खरात आहे, बाजूला गोडसे आहेत. एवढे सगळे फोटो तुम्ही दाखवाच एखादा फोटो ताजमध्ये बसल्याचा. आरोप करताना तुम्ही माझ्या नेत्यावर, माझ्या नेत्याबद्दलची गॅरंटी मी देते. हे काय आहे, यांना तुम्ही कसं डिपेंड करणार आहात, यांना तुम्ही कसं प्रोटेक्ट करणार आहात ते सांगा. यांना प्रोटेक्ट करण्याची गरज आहे. हा एक चौथा फोटो. हे सगळे लोक MIDCचे आहेत. याच्यामधली मधली माणसं जरा लक्षात ठेवा. यांच्याबद्दलचे इनपुट मी आता SIT ला दिले, माझ्याकडचे असणारे. चाकणकर दिसताय. काय म्हणाल्या या चाकणकर बाई? या असं म्हणाल्या की मला त्यांच्या व्यक्तिगत गोष्टींची गरज नाही, मी सामाजिक उपक्रमांसाठी भेटत होते. ह्या जर सामाजिक उपक्रमांसाठी भेटत होत्या तर मला कळत नाहीये. स्टाफ सगळा MIDCचा आहे, सोबत आहे केसरकर. केसरकरांची चौकशी व्हावी अशी मागणी आज मी SIT कडे केली. केसरकरांची चौकशी व्हावी यासाठीचं पत्र मी दिलं. मी का पत्र दिलंय त्याचं कारण मी सांगितलं पाहिजे. माणसं सगळे MIDCची आहेत. केसरकरांकडे खातं होतं शिक्षण खातं. शालेय शिक्षण खात्याचा माणूस MIDCच्या स्टाफ सोबत काय करतो? शाळा बांधायची होती MIDC मध्ये, काय करायचं होतं नेमकं? बरं, MIDC आणि शालेय शिक्षण याच्याशी चाकणकरांचा काय संबंध आहे? चाकणकर काय करत होता इथे? बरं, चाकणकर या एका फोटोत दिसतात का? नाही. खजाना आहे आपल्याकडे, खजाना. काल एक वाक्य बोलून फसलाय तुम्ही. हे केसरकर. मागचा बॅनर बघा.
माझा बॅनर आहे सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित सिन्नर, MIDCचा बॅनर आहे. काय करतायत शालेय शिक्षण मंत्री इथे, कशासाठी आहे ते, आणि बाजूला चाकणकरांचा सत्कार का चाललाय. मंत्री शांत उभा आहे, कॅबिनेट मिनिस्टर शांत आहे, आणि स्वयंघोषित राज्यमंत्री पदाचा दर्जा लावणाऱ्या बाईंचा सत्कार होतोय, आणि बाजूला खरात आहे. ये रिश्ता क्या कहलाता है. एकदा केसरकरच्या बोलधोड्या प्रवक्त्यांनी मला सांगितलं पाहिजे, याची उत्तरच दिली पाहिजे त्यांनी आता, की हे काय आहे नेमकं, हे कशासाठी चालू. बरं हे कुठे कुठे आहे बघा, म्हणजे चाकणकर बाई म्हटलं की मला काहीच माहित नाही. कसलं प्लॅनिंग चाललंय हे काय प्लॅनिंग आहे की या प्लॅनिंग मध्ये चाकणकर बाई दिसताय. एक माणूस समजावून सांगत आहे. कोण आहे हा माणूस. हा माणूस सिन्नर MIDC मधल्या स्टाईस असोसिएशनचा माणूस आहे. तिथलं जे काय अधिकारी कर्मचाऱ्यांचं जे काही आहे संघटन, स्टाईसचा माणूस आहे. हा माणूस अनेक ठिकाणी दिसतो. याची चौकशी झाली पाहिजे असं माझं SIT कडे मागणं होतं. SIT ने केलं पाहिजे. का केलं पाहिजे. खरातचा आर्थिक स्तर या लोकांनी वाढवला, खरातला पोसला यांनी, खरातचा भस्मासूर यांनी वाढवला. केसरकर काय सांगत असतील बरं. केसरकर एखादी शाळा उभी करायला सांगतायत का खरातला. केसरकर MIDC मध्ये एखादा मराठी शाळा कशा वाचतील यावर बोलतायत का. केसरकर मराठी गोरगरीब लेकरांना पुस्तकं कशी मिळतील यावरचा प्रोजेक्ट स्टाईलच्या माणसाला समजावतायत का. आणि केसरकरच्या बाजूला बसून चाकणकर नेमक्या काय करतात. ज्या चाकणकरांना महिला आयोगाचा प्रश्न सोडवायला वेळ मिळाला नाही, त्या चाकणकर MIDCच्या ऑफिस मध्ये बसून विशेष बघा, या तिघांचा पण MIDCशी संबंध नाही, पण MIDCचा जो सगळ्यात महत्वाचा माणूस आहे तो अत्यंत चुकून आदमीने या तिघांना काहीतरी समजावतो. काय समजावतोय. केसरकरच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. एवढं उत्तर प्रकरण थांबतंय साहेब. MIDCचे सगळे अधिकारी आहेत आणि सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चाकणकर आहे. चाकणकर MIDCच्या चेअरमन होत्या की महिला आयोगाच्या. MIDC मध्ये चाकणकर काय करतात आणि MIDC मध्ये शालेय शिक्षण मंत्री काय करतोय, कशासाठी आले होते इकडे. म्हणजे ज्या बाईंना फार काल खुमखुमी होती ट्विट करण्याची, त्या बाईंनी आता याची उत्तर दिली पाहिजे की केसरकर याच्यात काय करतायत. कोल्हे बिले सापडले म्हणे बाबा तिकडे, कोल्ह्याचे कान बिन सापडले म्हणे. काही कुणी लोक कोल्ह्याचं रक्त वित्त लावून पूजा करत नव्हतं ना, अंगाला रक्त वगैरे लावून पूजा करणे असले काही अगोदर प्रकार तर होत नव्हते ना. लावत असेल तर कोण लावत असेल, काय हा प्रकार असेल शोधलं पाहिजे. होतच होत. MIDC मध्ये कुठला तरी प्रोजेक्ट पूर्ण झाल्याचा आनंद आहे आणि केसरकर अत्यंत आदिमीने उभे आहेत, बाजूला चाकणकर आहेत आणि खरात आहेत आणि अख्खा MIDCचा स्टाफ आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांच्या सोबत अख्खा MIDCचा स्टाफ आणि सोबत चाकणकर, आणि या तिघांचाही या खात्याशी काहीच संबंध नाही. याच्याशी म्हणजे इथे जर उदय सामंतांचा फोटो असता तर मी समजू शकले असते की उदय सामंत MIDCशी संबंधित आहे. त्यांचा काय संबंध या सगळ्यांशी, का आले होते ही लोक इकडे. म्हणजे हे सगळे फोटो बघता मला आश्चर्य वाटतंय. हे गोडसे हे सगळे लोक, मी नुसत्या फोटोवरून बोलणार नाही. फोटो दाखवायला तर मी कोणाची दाखवू शकते हो. फोटोचं काय असतंय त्याच्यामध्ये. अमित शहाचा फोटो आहे, अमित शहाचा पण फोटो आहे ना, पण अमित शहाचा फोटो खरात सोबत आहे म्हणजे अमित शहा गुन्हेगार आहे असं थोडीच होतं. फोटोवरून मी म्हणत नाही, पण जेव्हा फ्रिक्वेंटली फोटो सापडतात आणि वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो सापडतात तेव्हा मात्र काही प्रश्न निर्माण होतात. जे प्रश्न आम्ही आता SITला समोर मांडलेले आहेत. SIT समोर इनपुट देताना जे काही त्यांच्याकडून जी काही माहिती त्यावर मी काहीच भाष्य करणार नाही, पण मला जे मांडायचं होतं त्याच्यामध्ये मला नाशिकच्या काही पोलीस अधिकाऱ्यांबद्दल त्यांच्याशी बोलायचं होतं. नाशिक जिल्ह्यातले काही पोलीस अधिकारी जे त्याच्या भक्तांच्या रांगेत उभे होते आणि ज्यांनी 1.5-2 वर्षांपासून हा गुन्हा नोंद होऊ दिला नाही, किंबहुना तो गुन्हा घेतला नाही, अशा काही अधिकाऱ्यांच्या बद्दल मी SITशी बोलले आणि मला त्याच्यावरती फार
वेगळं भाष्य करायची गरज नाही, कारण माझी अडचण अशी आहे, व्यक्ती बदनाम झाली तरी चालते पण संस्था बदनाम होता कामा नये. सो डिपार्टमेंटला कुठल्याही पद्धतीने डाग लागता कामा नये. पण डिपार्टमेंट मधले काही लोक जर चुकून मागून हा गुन्हा नोंदवून घेण्यासाठी टाळाटाळ करत असतील आणि त्याची कारणं ही असतील की ते खराबचे भक्त होते, तर ते इनपुट्स दिले गेले पाहिजे म्हणून ते इनपुट दिलेले आहेत. आम्ही अत्यंत स्वच्छपणे दीपक केसरकर आणि चाकणकर या दोघांचेही कॉल रेकॉर्ड तपासले जावे अशी मागणी केली. या दोघांचेही आर्थिक स्त्रोत तपासले जावे याची मागणी आधी होती. याच्यानंतर मी सीएम साहेबांना भेटेन, मी ईओडब्ल्यूच्या ऑफिसला जाईन, मी त्यांच्यासमोर मांडेन. मी ईओडब्ल्यूच्या ऑफिसमध्ये जाण्याचं अजूनही कारण आपल्याला आत्ताच सांगितलं पाहिजे. ऍक्च्युली तो पेपर माझ्याकडे अजूनही त्याची प्रिंट आली नाही म्हणून मला दाखवता येत नाहीये पेपर.